मीच मत्सर आहे. काय करशील तू? मी हे तुझ्याला सांगणार आणि आम्ही दोघी मिळून तुझा अंत करणार. खरंच? तू काहीही केलंस तरी माझा अंत करू शकणार नाहीयेस. आम्ही दोघींनी मिळून आधीच्या 5 रिपूंना धडा शिकवला होता. आता तुलाही धडा शिकवणार. बघ, तुला खात्री करून घ्यायची होती ना, मीच मत्सर आहे. नीट बघून घे. एवढे दिवस फसवलं तुम्हा दोघींना. गरीब गाय बनून राहिले तुमच्या समोर. पण आता नाही. जा, सांग तुझ्या तुळजाला माझ्याबद्दल. ती काय करते ते बघू दे मला. जगदंबा, काय झालं? तुझाई, तू माझ्याकडे जी कामगिरी दिली होती ती मी पूर्ण केली. मत्सर कोण आहे हे मी शोधून काढले. कोण आहे तो मत्सर? उमा. उमा हीच मत्सर आहे. जगदंबा, अगं तू हे काय बोलतीयस? आमची उमा ही मत्सर? नाही, असं होऊ शकत नाही. उमा ही मत्सर असूच शकत नाही. हो तुझाई, माझाही विश्वास बसला नव्हता, पण मी हे सिद्ध केलं. मी खात्री केल्यानंतरच तुला सांगते. नाही जगदंबा, हे शक्य नाहीये. जर ती मत्सर असती तर आम्हाला लगेच कळलं असतं. अगं, तिनं कदाचित तुझ्यावरही भूल टाकली असेल तुझाई, म्हणून तुला हे लक्षात येत नाही. पण उमा हीच रिपू आहे. जगदंबा, अगं काय हे? न जेवता तू इकडे का निघून आलीस? घरी सगळे वाट बघत असतील ग. चल घरी चल बघू. अगं उमा, तुझ्या पायाला लागलंय ना? मग इथे कशासाठी आलीस तू? मला जगदंबाची काळजी वाटत होती ग. तिने काही खाल्लेलं नाहीये. ती इथेच असेल असं वाटलं म्हणून तिला शोधत आले. जगदंबा माझ्यावर रागवली ग तुळजाई. हिचे आई वडील माझे लाड करतात म्हणून हिला मत्सर वाटत असेल माझा.
जगदंबा, उमा खोटं कशाला बोलेल? ती इथे आली तेव्हा तू तिच्यावर रागावले होतेसच की. एवढ्या दिवसांनी भेट झालीये, हा हक्क माझा आहे. असं का वागतेस तू? मलाही कळलं नाही ग, मला अचानक काय झालं ते. उमाला तुझ्या बरोबर बघितलं आणि मला खूप राग आला. आत्ताही तुझ्या डोक्यात तेच असेल आणि म्हणूनच ती मत्सर आहे असं तुला वाटत असेल. अगं असं काही नाहीये तू जाई. अगं खरंच उमा मत्सर आहे. माझ्यावर विश्वास ठेव. केवळ शब्दांवर आम्ही कसा विश्वास ठेवू जगदंबा? तू जाई, तुझा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता उमावर मी शस्त्राने वार करते, म्हणजे तिचं मत्सर रूप तुझ्या समोर उघड होईल. आमच्या उमावर कोण प्रहार करतं ते बघतोच आम्ही. संपूर्ण विश्वाला हादरवून टाकणारी, अनाकलनीय, अनपेक्षित अशी ही घटना होती. जगदंबा विरुद्ध तुळजा असा सामना होईल असा विचार कोणीही केला नव्हता. फक्त एकालाच ते अपेक्षित होतं आणि त्यासाठीच तो आला होता, मत्सर. उमाच्या रूपात. मनोरमाच्या आठवणीतून त्यांनी ते उमाचं रूप शोधून काढलं होतं. मातृत्वाने ओतप्रोत भरलेली तुळजा तिच्या ह्या कावेबाजपणाला भावनेच्या भरात भुलली. उमाचं संरक्षण करताना ती न कळत जगदंबाच्या विरोधात उभी राहिली. कधी कधी आई सुद्धा आपल्या मुलावर रागावतेच ना, तसाच हा प्रकार होता. परंतु त्याला आणखी एक कारण सुद्धा होतं. उमाच्या केसातील चाफ्याचं फूल. तंत्रविद्येने केलेल्या त्या फुलात अशी शक्ती होती की जोवर ते फूल उमाच्या केसात आहे तोवर तिची सत्यता तुळजाला ओळखता येणार नाही. तुळजा कधीतरी आपल्या विरोधात असं रौद्र रूप धारण करेल ह्याची जगदंबाने कल्पना देखील केली नव्हती. जगदंबाच्या मनावर ह्या घटनेचे खोलवर पडसाद उमटलेत. जगदंबा ह्या अवस्थेतून बाहेर पडू शकेल? मत्सराने मांडलेला हा भयावह खेळ जगदंबा पालटू शकेल की ह्यावेळी मत्सर हा रिपू विजयी होईल? काळाच्या पटलावर उमटत जाणाऱ्या ह्या कहाणीत प्रश्नांची उत्तरं काय असतील ह्याची उत्सुकता साक्षात नियतीला सुद्धा आहे. आमच्या उमावर कोण प्रहार करतं ते बघतोच आम्ही.
ह्या देवी आहेत. साऱ्या जगाच्या उद्धारक संरक्षक असलेल्या तुळजा देवींचा अंश आहे. पण अशा प्रसंगात अगदी निरागस बालिका वाटू लागतात. आहेतही तशाच म्हणा. देवी, अहो काय झालं? तुम्ही रडताय? तुम्ही तर एवढ्या शूर आहात, एवढ्या रिपूंचा तुम्ही पराभव केलेला आहे. साक्षात तुळजा देवींचा अंश आहात तुम्ही, आणि तरी देखील आता उदास आहात. तुळजाईच माझ्यावर रागवले नंदी महाराज. मी कुणाशीही लढू शकते, पण तुळजाई माझ्यावर रागवली तर मला खूप वाईट वाटतं. मी तिच्याशी नाही भांडू शकत. देवी, अहो ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असतं तोच एवढ्या हक्कानं आपल्यावर रागवू शकतो. पण माझी काही चूक असेल आणि त्यासाठी तुळजाई रागवली असेल तर चालेल मला. अगदी तिनं मला मार दिला तरी चालेल, पण काल ती माझ्यावर चिडली. ती एका रिपूसाठी, त्याच्या बाजूने ती उभी राहिली. मी काय म्हणते ते तिने ऐकूनही घेतलं नाही. उमावर तिने एवढा विश्वास कसा काय ठेवला? तिचं उमावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे का? नाही हो, तुळजा देवींचं सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावरच आहे. पण मग ती उमाच्या बाजूने का उभी राहिली? तिला उमाचं सत्य जाणवत का नाहीये? कदाचित उमाकडे असं काहीतरी आहे ज्यामुळे उमाचं सत्य तिला जाणवत नसावं. अहो पण तुळजाई तर देवी आहे ना, मग तिला उमाचं सत्य दिसत का नसेल? देवी, देवतांवर सुद्धा काही विद्या असा प्रभाव पाडतात, काही वेळासाठी त्यांची दिशाभूल करता येऊ शकते. देवी, योग विद्येचे स्वामी असलेल्या महादेवांनाही काही काळासाठी असुरांनी संमोहित केलं होतं.